नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी नर्सरीतून ज्यावेळेस रोप किंवा झाडे गुलाबाची आणते त्यावेळेस तिची कशी प्रकारे काळजी घेते, कशा प्रकारे लागवड करते आणि कुठले खतं वापरते. तर तुम्ही बघू शकता, हे आहे पत्ताकोबी आणि मिरची. हे पण मी नर्सरीतूनच आणले होते आणि नंतर मी ते शेणखत, लेंडी खत आणि चुलीतले राख वगैरे वापरून मी हे रोप लावलेलं आहे. तर छान असं रोप आपलं लागले गेलेलं आहे आणि रोपलेलं पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि आहे गुलाब. ज्यावेळेस आपण नर्सरीतून गुलाब आणतो त्यावेळेस त्याला 2-3 फुटवे फुटलेले असतात, त्यानंतर आपले झाडं ग्रोथ होत नाहीत. तर त्यासाठी मी तांदळाचं पाणी टाकत असते. तुम्ही बघितलंच असेल, तांदळाचं पाणी टाकत असते. लसूण आणि कांद्याची टलपरं, कांद्याची आणि लसणाची टलपरं भिजू घालून ते लिक्विड मी बनवलं होतं. आणि थंडीमुळे उष्ण खत मी मोहरीचं बनवलं होतं. तर आपण हे लिक्विड खतं वापरू शकतो. मोहरीचं खत आता नाही आपण वापरू शकत, कारण ऊन खूप पडायला लागलेलं आहे. आणि झाडे तुम्ही व्यवस्थित त्याचे आळे व्यवस्थित मोकळे करून द्या, पाणी व्यवस्थित घाला, टाका झाडांना वेळेच्या वेळेला. तर खूप छान असे झाडं आपले येऊ शकतात, मग ते भाजीपाला असो किंवा फळझाडे असो. सॉरी. हे बघा, हे टोमॅटो आहे आणि हे बटाटे आहेत. बटाट्याला पण हे बघा किती मस्त असे फुलं लागलेले आहेत. आणि टोमॅटो तर तुम्ही बघितले आहे, मी नर्सरीतून ज्यावेळेस फ्लावर आणला होता त्यावेळेस टोमॅटोची रोपं आणली होती. तर त्याला काहीला टोमॅटो लागलेले आहेत आणि काहीला फुलं पण लागलेले आहेत. तरी बघा, हे आहेत बटाटे, खूप छान असे आलेले आहेत. हे म्हणजे आपले घरचे बटाटे, म्हणजे आपण नाही का हे केलेले कोंब आलेले बटाटे ते लावून दिले होते. आणि हे वांगे आहे. हे वांग्याचं रोप मी घरीचे कोकोपीट बनवलं होतं, त्यापासून मी त्यात मी शेणखत घालून हे वांग्याचं रोप मी तयार केलं होतं. तर बघू शकता. आणि हे तुम्ही बघू शकता, त्या दिवशी मी तांदळाचा व्हिडिओ केला होता त्यावेळेस पण एवढीच फुलं होते. आतासुद्धा तेवढीच फुलं आहेत. माझ्या गुलाबाला एकही दिवस असा नाही की त्याला फुलं नाही येत आता, आणि असं नाही. सर्व झाडांना भरपूर सारे असे फुलं लागलेली आहेत. कारण वेळोवेळी आपण त्यांना खत, पाणी, लिक्विड खत म्हणा किंवा तुम्ही दुसरं कुठलं खत वापरत असाल ते खत टाका. व्यवस्थित असं आळे मोकळे करून द्या. तर खूप छान अशा आपल्याला फुले बघा, असे गुच्छेचे गुच्छ फुलं आपल्याला भरगच्च असे आपल्या झाडांना येऊ शकतात. तर बघा, हे आहे अष्टर तुम्ही बघितलेलंच आहे. आता याचे कसं ते मोठे झाडं होते ते कट करून टाकलेले आहेत. आणि नंतर त्याचे फुटवे फुटलेले बघा. कळी पण खूप अशी मोठी मोठी होते गुलाबाची. तर तुम्ही नक्की असं छोटे छोटे जे किचनमधले असतात ते लिक्विड खतं आपण बनवून टाकू शकतो. आणि हे बघा, हे वांगे तर तुम्ही बघितलेलेच आहे. वांग्याला तर मी कुठले खत वगैरे नाही, फक्त वांग्याची आपलं याची चुलीतली राख टाकत असते. आणि हे बघा, हे टोमॅटो, याला फुले लागलेले आहेत अजून. आता ज्यावेळेस टोमॅटो लागतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे बघा, हे कुंडीतले रोपं पण किती छान असे आलेले आहेत. हे आत्ता मी मागे नाही का 1 महिना झाला असेल, तेव्हा दीड महिना झाला असेल त्यावेळेस मी रोपं तयार केलेली आहेत. तर बघू शकता, छान असे आलेले. आता हे 3 मिक्स आहे, गलांडा आहे, अष्टर आहे आणि शेवंती आहे. आणि हे आहे फ्लावर. बघा, कोणी म्हणतं ना की एकदम जवळजवळ झाडं असले की बारीक पडतात किंवा वाढत नाही. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे पानं. आता ज्यावेळेस फ्लावर येईल त्यावेळेस कळणं आपल्याला की कशा प्रकारे फ्लावर आलेला आहे. खूप जवळजवळ झाडं असले की वाढत नाही किंवा बारीक पडतात. तर बघू आपण आता नंतर पुढे कसे येतात. तर कारण इथे मिरची, कांदा एकत्रच लागल्या गेलेला आहे माझ्याकडून. बघू शकता, असं आहे. ते मिरची झाकून गेली पूर्ण त्याच्यात. तर या अशा प्रकारे मी फ्लावर लावला आहे. आणि हे बघा, हे जास्वंद, याला पण खूप छान अशा करायला लागलेल्या आहेत. कारण इथे जे बाजूनी भाजीपाला आहे ना, त्यामुळे त्याला पाणी वगैरे व्यवस्थित जातं. व्यवस्थित त्याची खुरपणी होते, आळे मोकळे होतात, हवा लागते मुळ्याला याला. तर छान असे आता जास्वंद पण फुटलेले आहे. या शेंगा तर तुम्ही बघितलेलंच आहे, मी दोनदा तोडलेले आहे, तरी अजून भरपूर फुले आणि भरपूर शेंगा आहेत. हा पालक आपण त्या दिवशी पुण्याला काढून दिलेला कट करून, छान असा फुटलेला आहे. आणि तांदूळचा पण फुटलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि याला तर अजून नवीन नवीन त्याला लागतच चाललेली आहे फुलं, कळ्या. आणि हे बघा, हे त्या दिवशी काढा ना आपण तांदळाचा. आणि हे कांदे आहेत, हे कांदे मी म्हणजे पात नाही काढणार त्याची, बघणार आहे कांदे कशा प्रकारे येते, कारण मी पहिल्यांदाच तिथे कांदे लावलेले आहे. आणि हे जास्वंद बघा, हे पण खूप छान असं फुटलेलं आहे. आता बघूयाला किती छान असे फुलं येतात, कुठल्या कलरचे येतात. कारण नर्सरीतून आल्यापासून त्याला फुलंच नाही आलेले. आत्ताशी छान रोपलेले आहेत ते, कारण मला दुसरं घ्यायचं होतं आणि दुसरेच झाडं भेटले, त्यामुळे ते जरा हेच आले होते. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण आपल्या गार्डनची काळजी घेऊ शकतो. वेळेच्या वेळेला खत, पाणी आणि वेळेच्या वेळेला खुरपणी. कुंडीत असतील तर कुंड्या उकरून द्यायच्या, व्यवस्थित पाणी टाकायचं. खूप छान असे भाजीपाला म्हणा किंवा फळ म्हणा किंवा फूल म्हणा
व्यवस्थित येतं. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि शॉर्ट व्हिडिओ पण नक्की बघत जा. रांगोळीचे शॉर्ट व्हिडिओ आहेत खूप छान छान. रोज देवघरासमोर काढण्यासाठी छोटीशी रांगोळी मी काढत असते, तर ते पण तुम्ही नक्की ते पण व्हिडिओ बघा शॉर्ट. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. चला आपण भेटू परत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला भेट नक्की द्या. चला बाय सर्वांना.